नमस्कार मित्रांनो, मी तेजस निकुंभ. मी टोनी पोद्दार. आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये TMT वँडर. तर मित्रांनो, आपल्या मागे बघून तुमच्या लक्षात येईलच की आज आपण आलो आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये. हे मंदिर ठाणे शहरातल्या पिरामल वैकुंठ कॉम्प्लेक्समधल्या श्री श्री राधा गोविंद देवी मंदिर आहे. तर आज आपण या मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि आपण आपल्यासोबत बनवून राहा. हरे कृष्ण. ठाणेमधील इस्कॉन मंदिरला पोहोचण्यासाठी सेंट्रल लाईनमधील ठाण्याला जाणारी ट्रेन पकडून ठाणे स्टेशनला उतरून वेस्टला बाहेर यावे. स्टेशन बाहेरून तुम्हाला मीटर प्रमाणे रिक्षा मिळते. पिरॅमिड वैकुंठमधील इस्कॉन मंदिरला जायचे आहे असे सांगा, ते तुम्हाला मंदिराच्या जवळ सोडतील. तुम्ही 15 मिनिटांमध्ये मंदिरामध्ये पोहोचाल. ठाणे स्टेशनपासून हे मंदिर 5 किलोमीटर अंतरावर आहे. प्रेम, श्रद्धा, त्याग यांच त्रिवेणी संगम म्हणजेच आपले सर्वांचे लाडके राधाकृष्ण. तर मंडळी, आज आपण ठाणे शहरात उभारल्या गेलेल्या अशा पहिल्या इस्कॉन मंदिराचं दर्शन आपल्या प्रेक्षकांना घडवणार आहोत. तर कुठेही जाऊ नका आणि संपूर्ण श्रद्धेने या व्लॉगचा आनंद लुटा आणि या स्थळाची माहिती जाणून घ्या. महाराष्ट्रामध्ये तसे बरेच इस्कॉन मंदिरे आहेत, पण या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या रहिवाशी सोसायटीमध्ये बनवले गेलेले हे पहिले इस्कॉन मंदिर आहे. पिरामल वैकुंठ या भव्य अशा कॉम्प्लेक्समध्ये 17 मार्च 2024 रोज या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. श्री श्री राधा गोविंद देव असे या मंदिराचे नाव असून त्यात राधा कृष्ण आणि इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे सुबक अशी मूर्ती आहे. मंदिराची कलाकृती जणू अयोध्यामधील श्रीराम मंदिरासारखीच असल्याचे भासते. मंदिराचा बांधकामासाठी वापरण्यात आलेला गुलाबी वाळूचा दगड राजस्थानमधील भरतपूर येथून मागवण्यात आला आहे. मंदिरातील सुबक मूर्ती, मंदिरावरील श्रीकृष्णाची भागवत लीला, येथील भक्तिमय आणि संगीतमय वातावरणाची आम्ही पुरेपूर आनंद लुटला आहे. तुम्ही देखील येथे भेट देण्याचे नक्की ठरवा. माझ्या मागेच बघू शकतात, जे वयस्कर मंडळी इथे इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी येतात, त्यांना जर पायऱ्यांनी चढता येत नसेल तर त्यांच्यासाठी लिफ्टची सुद्धा व्यवस्था केली. तर ही लिफ्ट डायरेक्टली फर्स्ट फ्लोअरला जाते आणि डायरेक्ट मंदिरामध्ये
हरे कृष्णा. तर नमस्कार मंडळी, तर आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात फारच छान प्रकारे झाली, फार उत्तम प्रकारे झाली. तर आमचं देवदर्शन पण छान झालंय. तर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल, जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून आपल्या व्हिडिओला शेअर करा. आणि जर तुम्ही सुद्धा इथे येण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही सुद्धा इथे येण्याचं ठरवलं असेल तर तुम्हाला इथे येण्यासाठी 2 पर्याय आहेत. इथं तुम्ही पर्सनल व्हेकलने येऊ शकतात, जो काही सर्वात उत्तम पर्याय आहे, किंवा तुम्ही ठाणा स्टेशनला येऊन, ठाणा रेल्वे स्टेशनला येऊन तिथून तुम्ही बसने इथे येऊ शकतात, किंवा ठाणा स्टेशन पासून तुम्हाला रिक्षा सुद्धा अवेलेबल आहे. तर नक्कीच तुम्ही इथे यावं, इथलं दर्शन घ्यावं, अशी आम्ही पण आशा करतो, अपेक्षा करतो. चला बाय. हरे कृष्ण.